हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण नारळी पौर्णिमा निमित्त नारळी भात बनवणार आहोत. तो पण रसरशीत असा. मी 1 वाटी हैदराबादी तांदूळ घेतला. तुमच्याकडे बासमती असला तर तुम्ही तोही घेऊ शकतात. त्याला स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतला आणि 5 मिनटं भिजत घालतला. याला 5 मिनटं आपण भिजवू देऊ. तोपर्यंत आपण कढईत चांगलं जर एक्स्ट्राचं पाणी म्हणजे जेवढं आपण भाताला घेतो त्याचेही जास्त असं पाणी घ्यायचं आणि उकळ काढली की त्याच्यात हा तांदूळ धुवून टाकून द्यायचा, जेणेकरून आपल्याला हा भात 90% उघड्यावरच शिजू द्यायचा आहे. म्हणजे याला झाकण झाकायची गरज नाही. असंच फुल गॅसवर आपण याला छान उकळून घेणार आहोत. 10 ते 12 मिनटं आपण याला उकळून घेऊ. आता ते भात झाला की लगेच चाळणीत आपण चाळून घेऊ, जे गाळून घेऊया. कारण पाणी पूर्ण एक्स्ट्राचं निघून जातं आणि त्याच्यातला भातातला जो स्टार्च असतो तोही निघून जातो, जेणेकरून आपला जो भात आहे तो मोकळा मोकळा येतो. हे बघा, पूर्ण तांदूळ असा मोकळा मोकळा झालेला आहे. आणि मी जेव्हा भात शिजत होता तेव्हा मी दालचिनी आणि 4 लवंग टाकले होते. तुम्हीही फ्लेवरसाठी घाला. आता कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलं. त्याच्यात मी बदाम, मनुके असे चांगले फ्राय करून घेतले आणि काजू पण फ्राय करून घेतले. आपल्याकडे जेवढे ड्रायफ्रूट्स असले तेवढे तुम्ही घालू शकता. तुम्ही काजू, बदाम आणि मनुकेच घातले. आता ते चांगले फ्राय करून घेतले आणि काढून घेतले. आता ह्याच तुपामध्ये आपण 1 वाटी गूळ घालणार आहोत. गूळ हा ऑर्गॅनिक गूळ आहे आणि चवीलाही एकदम छान आहे. आणि मंद आचेवर गूळ पूर्ण मेल्ट होऊ देऊया, जेणेकरून आपल्याला गूळ पूर्ण मेल्ट होऊ द्यायचा आहे. त्याच्यात पाणी घालायची गरज नाही. तुपातच आपण मंद आचेवर असा पूर्ण मेल्ट होऊ देणार आहोत. गूळ सतत चमच्याच्या साहाय्याने मिक्स करत राहायचं, जेणेकरून तळाशी लागायला नको म्हणून. हे बघा, आता पूर्ण गूळ हा आपला मेल्ट होत आहे. मी अगोदरच गूळ चिरून घेतला होता, त्यामुळे मेल्ट व्हायला जास्त वेळ लागला नाही. 2 ते 3 मिनटातच गूळ हा छान मेल्ट होऊन गेला. आता हे बघा, दिसते. आता याच्यात आपण ओलं खोबरं टाकूया 1 वाटी आणि तोही चांगला मिक्स करून घेऊया. दोघं गूळ आणि खोबरं मिक्स झाले की त्याच्यात आपण जो भात तयार केला होता तो घालूया. आता तो चांगला मिक्स करून घेऊया. भातात गूळ खोबरं पूर्ण मिक्स झालं की आता याच्यात आपण जे ड्रायफ्रूट्स तळले होते ते परत मी केसर भिजवले होते दुधामध्ये, ते थोडंसं घातलं आणि जेवढे ड्रायफ्रूट्स आपण फ्राय केले होते ते घालून घेतले आणि पूर्ण मिक्स करून घेतलं. आता याच्यात आपण थोडं फ्लेवरसाठी जायफळ किसून घेऊया. जायफळची टेस्ट एवढी छान येते म्हणून जायफळ स्किप करू नका. जायफळ आवर्जून टाका त्याच्यात. पूर्ण मिक्स करून घेतलं आणि आता वेलदोडे थोडेसे 2 ते 3 वेलदोडे ते कुटून तेही टाकले. ते भातात फ्लेवर एकदम छान असा तयार झालेला होता आणि पूर्ण मिक्स करून घेतलं. अशा प्रकारे आपला रसरशीत असा नारळी भात हा तयार झाला. झटकीपट, जास्त वेळ न वाया घालता एकदम पटकन होणारा असा हा नारळी भात झाला. रसरशीत असा, जास्त ड्राय पण नाही ना जास्त हे पण नाही, आणि मोकळा मोकळा असा आपला नारळी भात तयार झाला. तुम्हा सर्वांना आजची रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी झटपट रिद्धीज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि रेसिपी आवडल्यास शेअरही करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा. धन्यवाद.